हाय फ्रेंड्स, तर सकाळी सकाळी आम्ही चाललेलो स्कूलमध्ये. आज रिधू आणि मम्मी मला सोडायला येत होते कारण पप्पा गेलेले गावाला. म्हणून आज रिधू सकाळी सकाळी उठलेलं, म्हणून तर आज घेऊन चाललेलो. मी स्कूलमधून आल्यानंतर त्या रिधूसाठी खीर बनवायची होती. त्यासाठी लागणारे साहित्य होते तांदूळ हे भिजवलेले, खजूर आणि 2 बदाम आणि 1 काजू, त्यानंतर थोडंसं दूध. आणि रिधूचं इथे वेगळीच अशी मस्ती चालू होती कारण तो खाली राहत नव्हता. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये हे तांदूळ टाकले आणि हे 2 बदाम जे भिजलेले त्याच्यावर साल काढलं आणि ते पण टाकलं आणि 1 काजू पण टाकून दिलं. त्यानंतर हे जे खजूर होतं त्यामधले बी काढायचे आणि ते पण मध्ये टाकून द्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याची एकदम अशी बारीक पेस्ट, लिक्विड पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती एक कढाई ठेवायची आहे. कढाईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर ही जी पेस्ट केलेली ती टाकायची आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला थोड्या वेळासाठी शिजून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. आता जर बाळाला तुमच्या जर दूध सूट होत नसेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर देखील करू शकतात. तर ह्याला थोड्या वेळासाठी 15 ते 20 मिनिटासाठी शिजून द्यायचं आहे. आता ही खीर रिधूसाठी मी बनवत होते कारण रिधू खाली बिलकुल राहत नव्हता आणि तो माझ्याजवळही राहत नव्हता, म्हणून मम्मीने घेतलेलं रिधूला कडावरती आणि मी बनत होते. आता खीर बनवता बनवता माझं लक्ष गेलं इकडे खिडकीमध्ये. तर इथे म्हणलं तुम्हाला पण दाखवून द्यावं. इकडे मम्मीने कुंडीमध्ये टोमॅटोचं झाड आणि कोथिंबीर लावलेली, ती पण उगायला लागलेली. त्यानंतर आठवलं की गॅलरीत पण झाड आहे, ते पण दाखवून देऊ. आता हे तुळशीचं झाड आणि सहज मी कुंडीत असं लिंबूची बी टाकलेली, त्याचं पण झाड उगलेलं आहे. इथे हे सदाफुलीचं झाड आहे. त्याच्या बाजूला हे झेंडूचं झाड. तर हे झेंडूचं झाडाला लावून तर खूप महिने झाले, पण ह्याला झेंडूची फुलं यायला आता स्टार्ट झालेली आहेत आणि रोज खूप फुलं येतात ह्याला, म्हणजे खूप म्हणजे 2-3 येतात. ते देवाला ठेवून देतो आम्ही. ते हे अजून एक सदाफुलीचं झाड आहे. हे मनी प्लांट बघा आमचं किती मोठे, असं वाटते थोड्या दिवसांनी ही पूर्ण आमच्या खिडकीपर्यंत भरून जाईल. हे सर्व होते आमचे झाड. आता हॉलमध्ये आलेली इकडे TV चालू होती, म्हटलं ते पण दाखवून द्यावं. त्यानंतर इकडे खीर शिजतच होती. मग फ्रीजमधून पटकन वेलची पावडर घेतली आणि थोडीशी वेलची पावडर त्यामध्ये टाकली, मिक्स केली, गॅस बंद केला आणि रिधूसाठी खीर काढून घेतली. रिधूसाठी खीर काढल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली आणि ती माझ्यासाठी घेतली. तर रिधूला असं वेटच होत नव्हतं खीर बघून, म्हणून तो खूप असे उड्या मारत होता. त्यानंतर मग मी पटकन खीर गार केली आणि त्याला भरवली. त्याला खीर तर आवडली होती, पण तो नाही बोलत होता. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.